आवरून घेतले आणि बाहेर जायचंच होतं. तूच बाहेर पाहिले की थोडासा पाऊस येतोय, तर म्हटलं रामला घेऊन जाणं काही सेफ राहणार नाही, त्यासाठी म्हटलं की प्लॅन ड्रॉप करूयात. तर बाहेर याच्यासाठी जायचं होतं की 15 ऑगस्ट जवळ येते आणि रामसाठी जो सेट म्हणजे ड्रेसचा सेट मला शिवायचा होता तो पूर्ण शिवून झालाय. तर म्हटलं त्याच्या रिलेटेड थोडंसं मॅचिंग काहीतरी ॲक्सेसरीज रामसाठी घेऊन येऊयात. तर जास्त काही नाही, हेअर बेल्ट आणि बँगल्स फक्त आणायच्या होत्या, तर त्यासाठीच मी आता निघले होते आणि म्हटलं रामसाठी फ्रुट्स पण आणते. तर बाहेर पाहिलं तर पाऊस होतो, तर म्हटलं ठीक आहे प्लॅन आता ड्रॉप करूयात. आता आवरून बसला त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की बाहेर जायचंय, पण आता पाऊस असल्यामुळे आता मी नाही जाणार. तर म्हटलं हा टाइम जो आहे तो युटिलाइज करूयात आणि काहीतरी एक्स्ट्राचं काम करूयात. तर बरेच दिवस झाले असं 2 ते 3 वीक झाले आता मी क्लाससाठी जात आहे आणि घरातली क्लिनिंग तर अजिबात असे डीप क्लिनिंग ॲज सच काही होत नाहीये, फक्त जे काही आपलं डेलीची काम आहे तेवढीच करत आहे. तर म्हटलं कबड पूर्ण मेसी झालेलं आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच. तर म्हटलं त्याचं क्लिनिंग करूयात आणि त्यानंतर किचनच्या ज्या काही टाईल्स असतात जिथे की आपण तडका वगैरे दिल्यानंतर तेल वगैरे उडतं, तर ते क्लीन करून घेऊयात. तर अशी 2 कामं मी करणार आहेत आणि आता इव्हिनिंगचे 4:30 वाजलेले आहेत. तर पटकन 1 तासामध्ये दोन्ही पण माझं होऊन जाईल. हाफ आवरमध्ये कबड होऊन जाईल आणि हाफ आवरमध्ये ज्या काही टाईल्स आहे किचनच्या त्या क्लीन होतील. तर चला पटकन ते क्लीन करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की क्लिनिंग रिलेटेड काही टिप्स पण देते आणि व्हिडिओमध्ये पण दाखवते की मी कसं कबड माझं ऑर्गनाइज वगैरे करते. तर जे काही कबड आहे त्याचे 3 सेक्शन असतात, पण मी जे इकडे घेऊन आलेले पुण्याला तर मी येताना 2च सेक्शन आणलेत. त्यासाठी जास्त काही सामान नाही, जेवढं युजफुल असेल तर तेवढ्याच वस्तू मी ठेवते. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला कसं क्लिनिंग करूयात ते पण शेअर करते. हाय करा, हाय हाय. हां फ्लँकीज दे पुढे, नोज नोज, हां हेड हेड कुठे आहे रामच्या आईज आईज फिंगर्सच्या साईडने दाखव आईज. नोज नोज पुढे आमची नोज नोज पुढे पुढे नोज हेड हेड. आवरून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं वाट पाहिली, पण पाऊस काही थांबेनाच. त्यासाठी ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि जी काही क्लिनिंग आहे तीच मी स्टार्ट केलेली. तर सुरुवातीला पाहिजे कबडची पूर्ण बेकार हालत झालेली आहे, कारण की वस्तू काढल्या की जागेवरती ठेवल्याच गेल्या नाही आहे, त्यामुळे खूप जास्त मेसी दिसत आहे. तर हे सर्व मला क्लीन करायचं होतं आणि खूप दिवसापासून हे पेंडिंग होतं, तर म्हटलं आज क्लीन करूनच टाकूयात. तर सुरुवातीला जी काही कपडे वगैरे आहेत ती तर मी खाली फरशीवरतीच ठेवणार होते. त्यासाठी खाली एक मॅट टाकून घेतली, जेणेकरून की जे काही वॉश केलेले कपडे वगैरे आहेत ते खराब व्हायला नको. खूप जास्त मेसी होतं. तुम्ही पाहू शकता जे मी डेली क्लाससाठी कपडे घालून वगैरे जाते ते तर असेच ठेवलेले होते. तर आता सगळ्यात आधी जे काही कपडे किंवा बॅग्स वगैरे आहेत ते मी खाली ठेवणार, जेणेकरून की मला क्लीन करायला सोपं होऊन जाईल. कपाट क्लीन करण्यासाठी मी एक ओल्या कपड्याचा किंवा ओल्या नॅपकिनचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. सुती कपडा असेल तरी चालेल, त्याने अगदी छान क्लीन होऊन जातं. तर गरम पाण्यामध्ये थोडंसं डिटर्जंट ॲड करायचे आणि त्यानंतर पूर्ण जे कबड आहे ते आपल्याला आतमधून क्लीन करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं आतमधून क्लीन होईल त्यानंतर तुम्ही बाहेरची बाजू देखील क्लीन करू शकता. उन्हाळ्यामध्ये जास्त धुळीचा प्रॉब्लेम होतो, पण पावसाळ्यामध्ये धूळ वगैरे जास्त काय आत येत नाही, त्यासाठी जास्त खराब होत नाही. पण कपडे वगैरे जे आहेत ते तर मेसी होतच राहतात, कारण डेली आपण काही ना काही बाहेर काढतच असतो. त्यासाठी म्हटलं की थोडा वेळ काढून आज हे सर्व क्लीन करूनच घेऊयात. तर जे काही हँगर्स वगैरे होते ते पण मी क्लीन करून घेते आणि हँगर्सवरती मी काहीच कपडे ठेवत नाही. ज्यावेळेस राम लहान होता त्यावेळेस त्याच्यासाठी मी हँगर्स घेतलेले, तर त्यामध्ये त्याचे आरामशीर सर्व कपडे बसून जायचे. आणि हँगर्सला मी साड्या अजिबात ठेवत नाही, कारण जो काही इनर स्पेस आहे तो अगदी लिमिटेड आहे आणि साड्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे एकदम दाटीमध्ये ठेवल्यासारखं दिसतं. त्यासाठी ज्या काही बॅग्स आहेत त्यामध्येच मी ठेवत असते. तर या प्रकारे सर्व जे काही मटेरियल आहे ते मी सुरुवातीला खाली काढून घेतलं आणि त्यानंतर आता क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. आतमधली जी बाजू आहे ती पूर्ण ओल्या नॅपकिनने मी क्लीन करून घेतली आणि आता ज्या काही बॅग्स आहेत त्या सर्व ओपन करून घेणार. पावसाळ्यामध्ये तर हा जास्त प्रॉब्लेम होतो, कपड्यांमधून अगदी बॅड ऑर्डर येतो किंवा बाकीचा एक वेगळा स्मेल येत असतो. तर या प्रकारे मी साड्या या बॅग्समध्ये ठेवलेल्या आहे आणि हे ज्या बॅग्स आहेत त्या मी मिशो ॲपवरून घेतलेल्या. आय थिंक 250च्या अराउंड काहीतरी मला 6 बॅगचा कॉम्बो भेटला होता आणि एकदम युजफुल आहे. असे मोकळे कपडे कपाटामध्ये ठेवण्यापेक्षा अशा बॅग्स किंवा ऑर्गनायझर वगैरे जर तुम्ही घेतले आणि यामध्ये इन्व्हेस्ट केले तर तुमचं एकदम काम सॉर्ट आउट होऊन जातं आणि एकदम जे काही कबड वगैरे आहे ते एकदम ऑर्गनाइज दिसतं. तर जेवढ्या साड्या मला यूजमध्ये येईल तेवढ्याच साड्या मी इथे ठेवलेल्या आहे आणि 2 बॅगमध्ये आरामशीर या सर्व साड्या बसून जातात. बाकी ज्या काही साड्या आहेत त्या मी गावालाच ठेवलेल्या आहे, जास्त काही गरज पडत नाही, कारण की ज्यावेळेस फेस्टिवल वगैरे असेल त्यावेळेसच मी वेअर करते, नाहीतर डेलीला मी ड्रेस कुर्ता वगैरे हे सर्व घालत असते. साडी कधीतरी फेस्टिवलला घालत असते, तसं डेली वेअरला जास्त काही घालत नाही, म्हणजे घालतच नाही. त्यामुळे मी साड्या ठेवतच नाही जास्त, जेवढ्या मला फेस्टिवलसाठी लागतील तेवढ्याच मी ठेवते. तर ते साड्या आता मी ऑर्गनाइज करून ठेवणार आहे. जशी घडी तुम्ही सुरुवातीला बॅगमध्ये ठेवली होती त्याच्या अगदी अपोजिट घडी आपल्याला घालून ठेवायची आहे. आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही थोड्या वेळ फॅन खाली सुकवू देखील शकता, जेणेकरून की त्यामधील जो काही डंप पावडर आहे तो एकदम निघूनच जाईल.
तर पहा ज्या काही साड्या आहेत त्या बाहेर काढल्या आणि त्यांना उलट्या दिशेने फोल्ड करून ठेवलं. असं केलं की तुमच्या साड्यांना घडी अजिबात पडत नाही आणि एकदम छान प्रेस केल्यासारख्या दिसतात. तर आता प्रश्न येतो की या कपड्यांमधला बॅड स्मेल कसा घालवायचा. तर पहा घरगुती एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला घ्यायचं आहे फॅब्रिक कंडिशनर, जे की प्रत्येक घरामध्ये अवेलेबलच असतं. तर मी इथे घेतलेलं आहे कम्फर्टचं फॅब्रिक कंडिशनर आणि त्यासोबत कॉटन. तर कॉटनचे आपल्याला छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे आणि जे काही फॅब्रिक कंडिशनर आहे त्यामध्ये डीप करायचे आहे. अशा केल्याने जे काही कपड्यांमधील बॅड स्मेल वगैरे असेल तो येणार नाही, अगदी जास्त स्मेल करणार नाही. अशा पद्धतीनेच तुम्ही त्यामध्ये डीप करा, जेणेकरून की एक व्हायब्रंट स्मेल त्यामधून येईल. ज्यावेळेस तुम्ही कबड वगैरे ओपन करता त्यावेळेस खूप छान स्मेल येतो. जास्त नाही पण थोड्या प्रमाणात खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही कबड वगैरे उघडता त्यावेळेस. जर तुम्हाला हे यूज करायचं नसेल तर तुम्ही रेडीमेड मार्केटमध्ये जे काही नॅफ्थॅलिन बॉल्स वगैरे भेटतात, अगदी 50 to 60 रुपीजला भेटतात, ते देखील तुम्ही यूज करू शकता. पण फ्रँकली स्पीकिंग मला अजिबात त्याचा स्मेल आवडत नाही. त्यासाठी मी कधीच जे काही नॅफ्थॅलिन बॉल्स वगैरे आहे ते कधीच यूज करत नाही. तर असेच घरगुती उपाय करत असते. तर पहा या प्रकारे मी जे काही 2 बॉल्स आहेत ते एकदम डाऊनवर्ड डायरेक्शनला ठेवले आणि त्यानंतर जे काही माझ्या साड्या होत्या ते फोल्ड करून वरती ठेवून दिले. अगदी वरच्या बाजूने देखील तुम्ही 1 ते 2 कॉटन ठेवू शकता, पण जास्त काही गरज पडत नाही, कारण की आपण सगळ्याच बॅग्समध्ये वगैरे ठेवणार आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही कबड ओपन कराल त्यावेळेस एकदम छान स्मेल होतो, जसं की तुम्ही डेली यूजच्या कपड्यांना कम्फर्ट लिक्विड यूज करत असता अगदी तसा स्मेल येतो. आणि हे जे काही नवीन कपडे वगैरे आहे हे तर तुम्ही डेली यूज करत नाही, ज्यावेळेस घालता त्यानंतर 1 ते 2 वेळा घालून झाल्यानंतरच आपण हे सर्व क्लीन करत असतो. आणि साड्यांच्या बाबतीत तर असं होतंच, आपण 2 ते 3 वेळा साडी घातल्यानंतर ड्राय क्लीन करण्यासाठी देतो, तोपर्यंत जो काही डम स्मेल आहे तोपर्यंत त्या साडीमधून येतच राहतो. त्यासाठी हा घरगुती उपाय करा. अदरवाईज तुम्ही दुसरं कोणतं फॅब्रिक कंडिशनर यूज करायचं असेल तर ते देखील करू शकता, पण कम्फर्टचा खूप छान वास येतो, त्यासाठी मी कम्फर्टचं यूज केलेलं आहे. तर एक जी बॅग आहे माझी साडीची ती पूर्ण कंप्लीट झाली. आता नेक्स्ट जी बॅग आहे त्याला पण मी सेम वेने रिपीट प्रोसेस करणार आहे. आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर फॅन खाली देखील ह्या कपड्यांना जास्त वेळ सुकू द्या, जेणेकरून की अजून छान ड्राय होतील आणि त्यानंतर काही स्मेल वगैरे येणार नाही. पण मी हे काम संध्याकाळच्या वेळेस करायला घेतलं होतं आणि त्यानंतर माझं जास्त काम पेंडिंग होतं आणि स्वयंपाकाची देखील काही तयारी नव्हती. त्यासाठी जसं घाईघाईमध्ये मला करता येईल त्या पद्धतीने मी ते करण्याचा प्रयत्न केला. आणि मंथली मी हे सर्व काढतच असते, कारण की खूप जास्त मेसी होतं आणि मग ते आपल्याला स्वतःला पाहायलाच आवडत नाही. त्यासाठी मी हे सर्व क्लीन करतच राहते. एकदम घर क्लीन वगैरे दिसलं की काम करण्याची पण इच्छा वाढते. तर कपड्यांमधून एक उग्र स्मेल येणे हे फक्त पावसाळ्यामध्ये जास्त जाणवतं, इतर सीझनमध्ये तर जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. हे जे ऑर्गनायझर मी घेतले आहे तेव्हापासून माझं काम एकदम सॉर्ट आउट आहे, कारण की राम आता मोठा झालेला आहे. जसं मी कबड ओपन करेल तसं कपडे खाली घ्यायला स्टार्ट करतो. त्यासाठी ह्या बॅगमध्ये मी कपडे वगैरे ठेवले तर त्याला जास्त काही हात लावता येत नाही. आणि मला जर सेक्शन वाईज डिवाइड करायचं असेल तर मला इझी होऊन जातं. एका बॅगमध्ये माझे कपडे असेल किंवा डेली यूजचे असेल, किंवा एका बॅगमध्ये रामचे कपडे असेल, यांचे असेल, किंवा आपल्याला कधी बाहेर जायचं असेल तर पार्टीवेअर कपडे वगैरे असेल, हे सर्व मला सेपरेट ठेवता येतं. आणि असं डिवाइड करून कपडे वगैरे ठेवले तर जास्त मेसी होत नाही. नाहीतर सर्वच कपडे आपण जर कंबाईन ठेवले तर आपण खूपच कपडे सुरुवातीला खाली घेत राहतो आणि त्यानंतर ऑर्गनाईज करत बसतो. त्यासाठी सेक्शन वाईज असे तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून की कुठेही बाहेर जायचं असेल तर जे आपल्या बॅगमधील आपल्याला कपडे पाहिजे आहेत ते आपण बॅग खाली घेऊन लगेचच आपण त्यामधले कपडे काढू शकतो आणि जास्त काही मेसी होणार नाही. रामचे कपडे जास्त नाहीत त्यामुळे त्याला काय एका बॅगमध्ये त्याचं होऊन जातं. आणि त्याचे डेली यूजचे कपडे खूप जास्त आहे, पण कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मोजकेच त्याचे ड्रेस आहेत आणि पार्टीवर थोडे जास्त असतील. तसं तर मी त्याला पोलो नेकचे टी शर्ट वगैरे घालत असते, त्यामुळे जास्त काही कपड्यांची त्याला गरज पडत नाही. आणि बाहेर वगैरे जाण्याचा तर आता प्रश्नच येत नाही, कारण पावसाळा असल्यामुळे कुठे जाणंही होत नाही. त्यासाठी त्याच्या कपड्याची जी काही बॅग आहे ती मी खालच्या साईडलाच ठेवते, जेणेकरून की कधी जायचं असेल त्यावेळेसच मी खाली घेईन आणि त्यानंतर बाकीचं जे काही कपडे आहेत ते वरच्या साईडला ठेवते, जे की डेली यूजमध्ये वगैरे येतील. तर पहा या प्रकारे आता ज्या काही 2 बॅग्स होत्या माझ्या साड्यांची ती पूर्ण पॅक करून झाल्या. आता नेक्स्ट जे आहे ते माझे कुठे जाण्याचे कपडे वगैरे असेल किंवा नवीन कपडे असेल ती यामध्ये मी ठेवलेले आहेत. आणि रामच्या आणि यांच्यापेक्षा माझी कपड्याची संख्या खूप जास्त आहे आणि 4 बॅग तर ह्या माझ्याच कपड्यांच्या आहे. त्यातील 2 बॅग ह्या मी साड्यांच्या ठेवलेल्या आणि बाकीचे जे आहेत त्या 2 बॅगमध्ये जे काही जीन्स वगैरे असेल किंवा वेस्टर्न आउटफिट वगैरे असेल तर ते त्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि हे आता काही जास्त घालण्यात येत नाही, कारण वेट इन्क्रीज झाल्यामुळे हे मला फिट बसत नाही. त्यासाठी हे पण मी अगदी खालच्याच बाजूला ठेवते, जेणेकरून की जास्त वेळा काढायची गरज पण पडत नाही आणि जास्त खराब पण दिसत नाही. त्यासाठी हे सर्व जे कपडे आहेत त्यांना मी एकदमच सेट करून ठेवील आणि त्यामध्ये देखील जे काही कम्फर्ट लिक्विड आहे त्याचे अगदी कॉटनचे बॉल बनवून ठेवून देईल, जेणेकरून की यामधून देखील बॅड स्मेल येणार नाही. तर खूप दिवस झाले असतील, अगदी राम झाल्यापासूनच हे कपडे काही घालण्यात येत नाही आणि जे कपडे काही जास्त घालण्यात येणार नाही ते मी एका बॉक्समध्ये ठेवून अगदी पोटमाळ्यावरतीच ठेवून दिलेलं आहे, जे की जेव्हा मला घालायचे वगैरे असेल किंवा वेट कमी होईल त्यावेळेस मी ते घालेल आणि जे काही थोडेफार घालायचे असतील तेच मी या बॅगमध्ये ठेवलेले आहे. जर तुम्हाला या बॅगची लिंक हवी
असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल. तर पहा या प्रकारे सर्व जे काही 6 बॅग होत्या त्या माझ्या आवरून झाल्या आणि त्यानंतर कबर्ड तर मी आधीच क्लीन करून घेतलं होतं, तर त्यामध्ये आता ह्या सर्व बॅग ठेवून दिल्या आणि त्यानंतर जे काही डाऊनवर्ड डायरेक्शनची क्लिनिंग वगैरे असेल किंवा ड्रॉवरची क्लिनिंग असेल ती देखील मी साईड बाय साईड करूनच घेईल. क्लिनिंग करायला घेतली त्यावेळेस मला असं वाटलेलं की अर्ध्या तासामध्ये सर्व क्लिनिंग माझी डन होऊन जाईल, पण खूप जास्त वेळ लागला. 1 ते 1.5 तास माझा यामध्ये निघून गेला आणि त्यानंतर मी विचार केला की किचनची जी काही क्लिनिंग आहे ती मी नेक्स्ट डेलाच करते. आज फक्त जे काही कबर्ड आहे तेच पूर्णतः छानपैकी क्लीन करून घेते, जेणेकरून की मला किचनला देखील उद्या पूर्ण वेळ देता येईल. तर पावरचा जो सेक्शन आहे तो पूर्ण ऑर्गनाईज झाला आणि बँगल्स देखील मी त्याच साईडला ठेवत असते. खालच्या साईडला ठेवलं आणि जर कबर्ड ओपन वगैरे केलं तर राम लगेच ओढून घेतो आणि त्यामध्ये काचेच्या बँगल्स वगैरे आहे त्यासाठी मी त्याच्यापासून लांबच ठेवत असते. तर आता ड्रॉवरमध्ये ज्या काही माझ्या मिनी पर्स वगैरे असतील किंवा ट्रिमर वगैरे असेल ह्या सर्व वस्तू मी त्यामध्ये ठेवते आणि रामचे सॉक्स वगैरे असेल तर ते पण ड्रॉवरमध्ये ठेवते आणि खालच्या सेक्शनला जे माझे डेली यूजचे कपडे वगैरे किंवा बाकीचे कपडे आहेत ते ठेवते. त्यानंतर मधल्या सेक्शनमध्ये जे 2 बॉक्सेस दिसत आहेत ते मला साडीसोबत भेटलेले, जी की अनिकेतच्या लग्नाच्या वेळेस मी साडी घेतली होती आणि खूप स्टडी आहे आणि खूप छान आहे. त्यासाठी लॅपटॉप वगैरे ठेवण्यासाठी मी त्याचा यूज करते. डेली तर लॅपटॉपचा काही यूज होत नाही, ज्यावेळेस मोबाईलचं स्टोरेज वगैरे फुल होईल त्यावेळेसच मी लॅपटॉपचा यूज वगैरे करत असते व्हिडिओ एडिट वगैरे करण्यासाठी, नाही तर मी मोबाईलमध्येच करते, तेच मला इझी वे वाटतो. आमचा बर्थ होण्याआधी ते 2 सेक्शन मला खूप उपयोगी पडायचे कबर्डचे आणि खूप जास्त सामान त्यामध्ये मावायचं, पण आता राम झाल्यापासून त्याचेच खूप जास्त कपडे वगैरे असतील किंवा बाकीचे शूज वगैरे असेल तर ह्या सर्व गोष्टी जास्त झाल्या. त्यासाठी हे 2 सेक्शन मला आता खूप अपुरे पडतात. त्यासाठी रामला एक छोटंसं कबर्ड घेण्याचा मी विचार करते. तर पाहूयात, जर ऑनलाईन घेतलं तर ते देखील मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर आता जो काही खालचा स्क्वेअर बॉक्स आहे त्यामध्ये सर्व जे काही रामचे डेली यूजचे कपडे असेल, नॅपकिन्स असेल किंवा त्याचे डायपर्स असतील किंवा इतर काही गोष्टी असेल त्या मी त्या बॉक्समध्ये ठेवत असते आणि तो जो कर्टन्स आहे तो राम झाल्यापासून माझ्याकडे आहे त्यामध्ये मी रामच्या छोट्या मोठ्या गोष्टी ठेवत असते. तर पहा या प्रकारे रामचे डेली यूजचे कपडे मी त्यामध्ये ऑर्गनाईज केले आणि खूप जास्त कपडे ओले होते, जे काही होते ते मी आता इथे ठेवून देईल आणि जी काही कॅप होते त्याचा देखील जो गोंडा होता तो रामने रिमूव्ह केला. पाहू शकता रामची सतत लुडबुड चालूच असते, मी कोणतंही काम करत असो. आता प्रेस घेतली आणि कपड्याला प्रेस करत आहे. तर पहा ना, लहान मुलं किती खूप जास्त हुशार असतात, ज्या गोष्टी आपण करत असतो त्या पाहून पाहून अगदी शिकत असतात. तर आता इथे माझी क्लिनिंग चालू आहे, साईड बाय साईड रामची मस्ती पण चालू आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की होम टूर द्या म्हणून, तर होम टूरचा असा काही प्लॅन वगैरे मी केलेला नाही आणि जे काही हाऊस आहे ते रेंटेड हाऊस आहे, त्यासाठी जास्त काही सजावट किंवा डेकोरेशन वगैरे मी असं केलेलं नाही. जेवढ्या काही लिमिटेड गोष्टी आहे त्याच ठेवलेल्या आहे आणि सजावट करण्याचा काही प्लॅन नाही, कारण की रेंटेड हाऊस आहे आणि कधी जर चेंज वगैरे करायची वेळ आले तर खूप जास्त सामान होतं आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मला देखील आवडत नाही. पण तरी जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्यानंतर कधी मला वेळ भेटेल त्यावेळेस शूट करून नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर एनिवेज, तर पहा इथे जो काही रामचा कप्पा होता तो देखील माझा आवरून झालेला आहे आणि रामला हा कप्पा खूप जास्त आवडतो आणि त्याचे कपडे यामध्येच मी ठेवते. डेली तो हा कप्पा उचकत असतो, त्यामधील सामान बाहेर काढत असतो. तर आता कपाटामधील जो काही कपड्यांचा सेक्शन होता तो पूर्ण आवरून घेतला आणि त्यानंतर वेळ येते ती म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट किंवा ड्रेसिंग टेबल जो असेल तो आवरण्याची. तर पहा या पद्धतीने मी इथे आवरून घेतलं. तर यामध्ये जास्त असं काही नाही, मेकअपचे प्रोडक्ट किंवा स्टिचिंग रिलेटेड थोड्याफार वस्तू आणि रामच्या सिरप जे काही असेल ते मी यामध्ये ठेवत असते. हा आवरताना मी जास्त काही शूट केलं नाही, कारण की राम सतत कॅमेरा हलवत होता आणि खूप जास्त क्रँकी झालेला, कारण की खूप वेळ मी हे सर्व काम करत होते आणि त्याला जर थोडं जरी अटेन्शन नाही दिलं तर तो लगेचच त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यासाठी हे सर्व आवरून घेतलं. तर पहा या प्रकारे स्मॉल ट्रिक यूज करून तुम्ही तुमच्या कपड्यांमधील अगदी जो काही डम स्मेल असेल किंवा बॅड स्मेल असेल तो अगदी घालवू शकता. ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून पहा आणि तुम्हाला देखील फायदेमंद ठरेल. तर त्या दिवसाकरता मी काही जास्त शूट केलं नाही, ते कबड वगैरे ऑर्गनाईज केलं, संध्याकाळचं जेवण वगैरे केलं आणि जास्त काही शूट करायला वेळ भेटलाच नाही. तर हा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट इव्हिनिंगचा आहे. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल.
जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात असा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.